एका निसर्गरम्य गावात चार मित्र राहत होते. हे चौघेही अति हुशार आणि मेहनती व्यापारी होते. एके दिवशी व्यापाराच्या निमित्ताने त्यांना शेजारच्या गावाला जायचे होते. त्यांचा प्रवास घनदाट जंगलातून सुरू झाला. पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाऱ्याची झुळूक सगळं कसं अगदी छान चालू होतं. चालून चालून चौघेही थकले होते. दुपारची वेळ झाली होती म्हणून त्यांनी ठरवलं की थोडा वेळ विश्रांती घेऊया. एका मोठ्या डेरेदार झाडाखाली ते बसले. सर्वांनी मिळून प्रेमाने जेवण केलं आणि त्याच झाडाच्या गार सावलीत त्यांचे डोळे लागले. थोडा वेळ विसावा घेऊन त्यांनी पुढील प्रवासास प्रारंभ केला. जंगलातून चालत असताना अचानक वातावरण बदलू लागले. निसर्गाचा खेळ काही वेगळाच होता. थोड्याच वेळात अचानक आकाश काळवंडून गेलं. ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि एक वादळ त्यांच्या दिशेने येऊ लागलं. बघता बघता मोठ्या विजा कडाडू लागल्या. तितक्यात त्यांच्या शेजारच्या झाडावर एक प्रचंड वीज कोसळली. झाडाने पेट घेतला. चौघेही मित्र भीतीने हादरून गेले. जीव वाचवण्यासाठी ते आसरा शोधू लागले. आणि नवलच समोरच त्यांना एक गुहा दिसली आणि ते दोघेही धावत त्या गुहेत शिरले. बाहेर वादळ रौद्र रूप धारण करत होते. विजा गुहेच्या अगदी तोंडाशी कोसळत होत्या. जणू काही त्या कोणाचा तरी शोध घेत होत्या. चौघे मित्र काळजीत पडले. त्यापैकी एक मित्र गंभीर होऊन म्हणाला, मित्रांनो, मला असं वाटतंय की मृत्यू आपल्यापैकी कोणाचा तरी शोध घेतोय. आज वीज नक्कीच आपल्यापैकी एकावर पडणार आहे, पण कोणा एकामुळे आपल्या सर्वांचा जीव धोक्यात यायला नको. आपण एक काम करूया. आपण आळीपाळीने 5-5 मिनिटांसाठी गुहेच्या बाहेर जाऊन उभे राहूया. ज्याच्या नशिबात मृत्यू असेल तो बाहेर गेल्यावर वीज पडेल आणि बाकीचे तिघे तरी वाचतील. सर्वांनाही पटलं. पहिला मित्र बाहेर गेला. हृदयाची धडधड वाढत होती. 5 मिनिटे झाली पण वीज काही कोसळली नाही. तो हसत सुखरूप गुहेत परत आला. आता दुसऱ्याची पाळी होती. दुसरा मित्र बाहेर गेला. काळजाचा ठोका चुकत होता पण काहीच झालं नाही. तोही सुखरूप परतला. तिसरा मित्र गेला. मनात देवाचं नाव घेत तो उभा राहिला पण पुन्हा तेच, वीज काही पडली नाही. आता पाळी होती चौथ्या मित्राची. त्याला वाटलं नक्कीच माझं काहीतरी चुकलं असणार. तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मित्रांनो, माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा. माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाची काळजी घ्या आणि त्यांना सांगा की माझं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. तो हळूहळू पावले टाकत गुहेच्या बाहेर गेला. तो बाहेर जाताच मोठा प्रचंड उजेड झाला. पण काय, वीज बाहेर उभ्या असलेल्या चौथ्या मित्रावर पडली नाहीच तर गुहेवर कोसळली आणि गुहेत बसलेले ते चौघेही मित्र जागीच मृत्युमुखी पडले. तो चौथा मित्र सुरक्षित होता कारण तो पुण्यवान होता. आतापर्यंत त्या एका चांगल्या माणसामुळे त्या तिघांचाही जीव वाचत होता. पण जसा तो बाजूला झाला त्या तिघांच्या कर्माचे फळ त्यांना मिळाले आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. मित्रांनो, या कथेतून आपल्याला खूप मोठा धडा मिळतो. चांगली संगत संकट दूर ठेवते. चांगल्या माणसांच्या सहवासात राहिल्यामुळे आपल्यावर येणारे संकटही टळतात. चांगली संगत आपल्याला चांगले संस्कार देते आणि आयुष्य यशस्वी करते. पण वाईट संगत ही विनाशाकडे घेऊन जाते. म्हणूनच लक्षात ठेवा, नेहमी चांगल्या संगतीत राहा. कारण जशी संगत तसे विचार आणि जसे विचार तसे आयुष्य. आणखी अशा छान छान बोधकथांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.